थँक यू फॉर द इंट्रोडक्शन. आपण आज फेसबुकबद्दल थोडंसं जाणून घेणार आहे आणि फेसबुकमध्ये काय पॉसिबिलिटीज आहेत, या सुद्धा आपण आज त्याच्यावर थोडासा त्याला एक प्रकाश जो आपण आणणार आहे. सो बेसिकली आपण सुरुवात थोडीशी बेसपासून करूयात. मी थोडंसं बेसिक तुम्हाला डिजिटल मार्केटिंगबद्दल सांगतो. कारण होऊ शकतं की बऱ्याच लोकांनी अजून डिजिटल मार्केटिंगला सुरुवात केली नाहीये किंवा त्यांना माहिती नाहीये की डिजिटल मार्केटिंग कशी करायची किंवा त्याला सुरुवात कुठून करायची. सो त्याचा एक बेसिक तुम्हाला फक्त आपण PPTद्वारे बघूयात आणि मग आपण फेसबुकविषयी त्याच्यामध्ये बोलूयात आणि मग तुमचे काही Q&As असतील, तुमचे काही प्रश्न असतील डोक्यामध्ये फेसबुकविषयी असतील किंवा बाकीच्या प्लॅटफॉर्म्सविषयी असतील, तुम्ही डेफिनेटली विचारू शकता. तर बेसिकली फेसबुक जे आहे, ते मला वाटतं आपल्यापैकी बऱ्याच सगळ्यांना माहिती आहे आणि आपल्यापैकी मला वाटतं बरेचसे लोकं, मला वाटतं 99% लोकं जे आज अटेंड करतायत, त्यांचं Facebookवर अकाउंट असेल आणि त्यांनी Facebook त्यांच्या पर्सनल युसेजसाठी वापरलं असेल, ऑब्व्हियसली. पण Facebook जे आहे, ते तुम्ही बिझनेससाठी सुद्धा वापरू शकता आणि त्याच्यामधनं सुद्धा तुम्ही मार्केटिंग करू शकता. तुम्हाला तुमचा बिझनेस जर का प्रमोट करायचा असेल, तो तुम्ही करू शकता. पण बेसिकली हा जो काय पूर्ण बेस आहे, फेसबुक मार्केटिंग म्हणा किंवा ओव्हरऑल डिजिटल मार्केटिंग कन्सेप्ट जो आहे, तो पहिले आपण बेसिकली समजून घेऊयात आणि मग Facebookकडे वळूयात. कारण Facebook जो आहे हा प्लॅटफॉर्म हा एक पार्ट आहे डिजिटल मार्केटिंगचा. ओव्हरऑल जेव्हा आपण ऑनलाईन मार्केटिंग करतो, जे डिजिटल प्लॅटफॉर्म्स आपण जे बघतो, त्याच्यावर जी मार्केटिंग आपण करतो, त्याला आपण डिजिटल मार्केटिंग करतो. कारण आपण डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर आपली मार्केटिंग करत असतो आणि त्यातला Facebook हा एक पार्ट आहे. जसा Google आहे, Facebook आहे, Instagram आहे किंवा बाकीचे जे काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत, तो एक पार्ट आहे. आता डिजिटल मार्केटिंगला जेव्हा आपण सुरुवात करतो, तेव्हा सगळ्यात पहिला बेनिफिट जो आहे आपल्याला, तो मिळतो म्हणजे अफोर्डेबिलिटी. जर का तुम्ही ट्रॅडिशनल मार्केटिंग आज केली असेल किंवा आतापर्यंत केली असेल, ट्रॅडिशनल म्हणजे न्यूजपेपरमध्ये जाहिरात देणं किंवा SMS पाठवणं किंवा आपण असं म्हणूयात की रेडिओवर जाहिरात किंवा टीव्हीवर जाहिरात आपण देतो. ट्रॅडिशनल पद्धती आहेत, ज्याच्यावर आपण जाहिरात देणं कन्सिडर करतो. पण बऱ्याच लोकांना अजून डिजिटल मार्केटिंगकडे जो पॉइंट आहे किंवा त्याच्याकडे ज्या दृष्टीने बघितलं पाहिजे ते बघितलं नाही. कारण होऊ शकतं की त्यांना त्याची माहिती नाहीये किंवा त्यांनी कधी केलं नाही. तर ज्यांनी केलं नाहीये कधी डिजिटल मार्केटिंग, कधीही डिजिटल प्लॅटफॉर्मवर त्यांचा एक्झिस्टन्स त्यांनी एस्टॅब्लिश केला नाही, तर त्यांना सगळ्यात पहिला पॉइंट जो आहे, जो मिळणार आहे डिजिटल मार्केटिंगचा बेनिफिट, तो म्हणजे अफोर्डेबिलिटी. तुमच्या बजेटमध्ये तुम्ही तुमची मार्केटिंग करू शकता. तुम्हाला जिथून सुरुवात करायची आहे, तिथून तुम्ही सुरुवात करू शकता. तुम्हाला आजपासून सुरुवात करायची तुम्ही आजपासून सुरू करू शकता. तुम्हाला नेक्स्ट मंथपासून करायची, नेक्स्ट मंथपासून. त्याला अशी लिमिट नाहीये. तुम्हाला जेवढं बजेट आहे, त्या बजेटमध्ये तुम्ही सुरू करू शकतात. त्यांचे जे काही बेसिक बजेट आहे, जसं आता Facebookविषयी जर का बोलणं झालं, तर Facebookचा डेली स्पेंड जे आहे, म्हणजे आपण जे पैसे देतो मार्केटिंग करण्यासाठी, त्याचं जे बेसिक बजेट आहे डेली, ते आहे ₹75, ₹75. सो तिथून आपण सुरुवात करू शकतो आणि आय गेस जेव्हा आपण बिझनेस करतो, तेव्हा तेवढे पैसे तर आपण नक्कीच खर्च करतो आपल्या मार्केटिंगवर. सो डिजिटल मार्केटिंगला जेव्हा तुम्ही सुरुवात कराल, स्पेसिफिकली Facebookला, तेव्हा तुम्हाला जो अफोर्डेबिलिटीचा जो पार्ट आहे, तो तुम्हाला जाणवेल. कारण त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः बजेट डिसाईड करता, की तुम्हाला नक्की किती पैसे स्पेंड करायचे आहेत आणि किती लोकांपर्यंत त्या पैशामध्ये तुम्ही पोहोचू शकता. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, त्या तुम्हाला डिजिटल मार्केटिंग थ्रू त्याचा जो बेनिफिट आहे, तो मिळत असतो. दुसरा पॉइंट जो आहे, तो आहे स्केलेबिलिटी. आता पहिले आपण बोललो, की अफोर्डेबिलिटीमध्ये तुम्हाला कमी बजेटमध्ये तुमची जी मार्केटिंग आहे, ती सुरुवात करता येते ऑब्व्हियसली. हळू-हळू जसं तुम्हाला रिस्पॉन्स मिळत जाईल, जसं-जसं तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी डिझाइन करत जाल, जसं-जसं तुम्हाला रिस्पॉन्स मिळाल्यानंतर तुम्ही पुढे जे डिसिजन्स घेत जाल, त्याच्यानंतर तुम्ही तुमचा बिझनेस वाढवत जाल, तुम्ही अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचत जाल, अजून जास्त बजेट तुम्ही वाढवत जाल. तर हे जे काही वाढवण्याची गोष्ट आहे, ज्याची स्केल अप ज्याला आपण म्हणतो, की एक बिझनेस आपण जो स्केल करू शकतो, ती फ्लेक्सिबिलिटी तुम्हाला डिजिटल मार्केटिंगमध्ये किंवा डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर नक्की मिळेल. कारण तुम्ही अक्षरशः स्क्रॅचपासून तुम्ही सुरुवात करू शकता आणि एक मोठा बिझनेस, एक फ्लरिशिंग बिझनेस तुम्ही तयार करू शकतात. आणि त्याची जी फ्लेक्सिबिलिटी आहे, म्हणजे जेव्हा आपण शून्यातनं सुरुवात करतो, मार्केटिंगला असेल किंवा बिझनेसला असेल, जेव्हा आपण सुरुवात करतो आणि स्पेसिफिकली डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर सुरुवात करतो, तेव्हा आपण जसं-जसं स्टेप बाय स्टेप वरती जात जातो, जसं-जसं आपल्याला ऑडियन्स मिळत जातो, त्याप्रकारे टूल्ससुद्धा अवेलेबल आहेत. तेवढ्या मोठ्या ऑडियन्सला मॅनेज करण्यासाठी सॉफ्टवेअर्स अवेलेबल आहेत, मार्केटिंगचे टूल्स अवेलेबल आहेत. आज Facebook सारखे मोठे प्लॅटफॉर्म्स अवेलेबल आहेत, जिथं तुम्ही तुमची मार्केटिंग करू शकता. आज तुम्ही नाशिकमध्ये मार्केटिंग करताय, उद्या तुम्ही पुण्यात करू शकता, उद्या तुम्ही दिल्लीत करू शकता, उद्या तुम्हाला USA मध्ये मार्केटिंग करायची, दुबईमध्ये मार्केटिंग तुम्हाला
नाशिक किंवा पुण्यामध्ये बसून म्हणजे इंडियामध्ये बसून तुम्हाला बाहेरच्या देशात सुद्धा तुमच्या ब्रँडची मार्केटिंग करता येते. सो स्केलेबिलिटी ही अशी आहे, की तुम्ही तुमच्या सिटी लेव्हललाही मार्केटिंग करू शकता. तुमचं जर लोकल शॉप असेल तर सराउंडिंगमध्ये तुमची मार्केटिंग करू शकतात. ते थेट तुम्ही दुबई, USA, कॅनडापर्यंत सुद्धा तुमची मार्केटिंग घेऊन जाऊ शकतात. आता ऑब्व्हियसली तुमचं जसं बजेट असणार, तुमची जशी तुम्हाला ग्रोथ मिळणार, तुमची स्ट्रॅटेजी जशी असणार, त्या हिशोबाने तुम्ही तुमचं जे स्केलिंग अप आहे, ते तुम्ही करू शकता आणि डिजिटल मार्केटिंगद्वारे ते नक्कीच तुम्हाला पॉसिबल होईल. कारण या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला भरपूर सॉफ्टवेअर्स मिळतील, नवीन-नवीन स्ट्रॅटेजीज डिझाइन करायला मिळतील, त्याचा एक्सपेरिमेंट करायला मिळेल. कारण बऱ्याचदा कसं होतं, की आपण जेव्हा ट्रॅडिशनल मार्केटिंगमध्ये जातो, तेव्हा आपल्याला वन शॉटमध्ये सगळं करायचं असतं. लाइक तुम्ही पेपरात जाहिरात दिली आणि ती प्रिंट करून आल्यानंतर जर का त्यात काही चूक राहिली असेल किंवा काही चूक झाली असेल, तर त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट पडू शकतो. पण जेव्हा आपण डिजिटल मार्केटिंग करतो, Facebookवर असेल किंवा बाकीच्या प्लॅटफॉर्मवर असेल, तिथं आपल्याला ही चूक सुधारता येते. इव्हन जेव्हा तुमची मार्केटिंग चालू असते तेव्हा. कारण त्याचा जो कंट्रोल असतो, तो आपल्या हातात असतो. किती लोकांना दाखवायचं, किती दिवसांपर्यंत ही जाहिरात रन करायची, किती पैसे त्या जाहिरातीसाठी पे करायचे. ही जी काही स्केलेबिलिटीची फ्लेक्सिबिलिटी आहे, ती आपल्या हातात असते, जेव्हा आपण डिजिटल मार्केटिंगला सुरुवात करतो तेव्हा. त्यानंतर तिसरा पॉइंट जो आहे तो म्हणजे पर्सनलाइज्ड. कसं आहे, की जेव्हा आपण एखादा टीव्ही शो बघतो किंवा आपण न्यूजमध्ये एखादी न्यूजपेपरमध्ये एखादी न्यूज वाचतो, तेव्हा कसं आहे, की ती एकच न्यूज सगळ्यांना दाखवली जाते. त्याच्यामध्ये पर्सनलायझेशन नसतं. म्हणजे ती न्यूज तुम्हाला आवडेलच किंवा तो कंटेंट तुम्हाला आवडेलच अशातला भाग नसतो. पण Facebookवर तसं नाहीये. जेवढे पण डिजिटल प्लॅटफॉर्म्स आहेत ते सगळे पर्सनलाइज्ड आहेत. तुम्हाला जे आवडतं, ज्या गोष्टींना तुम्ही रिएक्ट व्हाल, ज्या गोष्टींना तुम्ही रिस्पॉन्स कराल, त्या गोष्टी तुम्हाला दाखवल्या जातात. तुम्ही जर का आज Facebookच्या फीडमध्ये जरी तुम्ही गेलात तुमच्या स्वतःच्या, तर तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात, त्या गोष्टी तुम्हाला Facebook सजेस्ट करत असतो. आणि हाच प्रकार तुमच्या कस्टमरबरोबर सुद्धा होत असतो ऑब्व्हियसली. सो तुमच्या बिझनेसमध्ये इंटरेस्ट असणारे लोकं किंवा तुमच्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसमध्ये इंटरेस्ट असणारे लोकं, हे शोधणं फार काही कठीण नसतं. जर तुम्ही आज पेपर किंवा बाकीच्या मीडियावर जाहिरात दिली, तर त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती नसतं, की समोरची जी व्यक्ती आहे, ज्याला आपण जाहिरात दाखवतो आहे, त्याला आपल्या प्रॉडक्टची गरज आहे की नाही? त्याला आपल्या प्रॉडक्टमध्ये इंटरेस्ट आहे की नाही? सर्व्हिस जी आपण प्रोव्हाईड करतो त्याच्याबद्दल काही माहिती की नाही? किंवा त्याला इंटरेस्ट आहे की नाही? हे आपल्याला काहीच माहिती नसतं. पण या प्लॅटफॉर्म्सवर तुम्हाला तेवढं पर्सनलाईज जाता येतं. तुम्हाला तेवढ्या पर्सनलाइज्ड मार्केटिंग करता येते. तेवढी लिबर्टी तुम्हाला या सोशल मीडिया आणि डिजिटल मार्केटिंग प्लॅटफॉर्मवर मिळत असते. आता Facebook जो प्लॅटफॉर्म आहे त्याच्याकडे आपण वळूया. बेसिकली आपल्याला डिजिटल मार्केटिंग जेव्हा आपण करतो तेव्हा हे जे 3 पॉइंट जे आहेत ते बेसिक तुमचे पॉइंट्स आहेत, की ज्याच्यामधनं तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी साध्य करता येतात. पण आज आपण Facebook प्लॅटफॉर्मसाठी जमलेलो आहोत, तर आपण आता Facebook विषयी बोलूयात. Facebook प्लॅटफॉर्म जो आहे, तो आहे इंटरॅक्टिव्ह प्लॅटफॉर्म. इंटरॅक्टिव्ह म्हणजे जसं आपण Facebookवर जातो, तेव्हा आपण एखादी पोस्ट बघतो, त्याला कमेंट करतो किंवा कमेंटवर आपल्याला काही रिस्पॉन्स येतात. मग आपण त्या व्यक्तीशी अ, अ, बोलायला सुरुवात करतो Facebookवरच. सो हे काही इंटरॅक्शन्स जे होतात, त्याला आपण इंटरॅक्टिव्ह प्लॅटफॉर्म म्हणतो. जेव्हा तुम्ही Googleवर जातात किंवा YouTubeवर जातात, तेव्हा आपण काय करतो, की तेव्हा आपण जातो आणि सर्च करतो, आपल्याला रिझल्ट दिसतात. त्याच्यामध्ये तुम्ही वन टू वन कुठल्या व्यक्तीशी इंटरॅक्शन त्या प्लॅटफॉर्मवर करत नसतात. पण Facebookवर तुम्ही या गोष्टी करत असतात. सो जेव्हा तुम्ही तुमची जाहिरात करतात या प्लॅटफॉर्मवर, तेव्हा तुम्ही ॲक्चुअली कस्टमरबरोबर इंटरॅक्शन्स वाढवत असतात. सो तो तुमच्या बिझनेसबद्दल जाणून घ्यायला इच्छुक असतो किंवा तुमच्या सर्व्हिसेसमध्ये तो इंटरेस्टेड असतो. मग त्याने जर का तुमच्या ॲडव्हर्टाइजवर कमेंट केली किंवा ॲडव्हर्टाइज बघून तुमच्याशी बोलायला सुरुवात केली, फोन केला, ईमेल पाठवला, जे काही असेल ते. तुमच्याशी कम्युनिकेट त्याने केलं किंवा तुम्हाला त्या कम्युनिकेशनच्या सर्कलमध्ये आणलं. तिथून तुमचं कम्युनिकेशन सुरू होणार. तिथून तुमचा इंटरॅक्टिव्हनेस जो आहे तो सुरू होणार. सो जेव्हा आपण जाहिरात करतो, तेव्हा तुमच्या बिझनेसचा आणि तुमच्या कस्टमरचा जो कम्युनिकेशन आहे ते झालं पाहिजे आणि ते तुम्ही Facebookवर करू शकता. तुम्ही ब्लाइंडली कोणाला न विकता तुम्ही जर का आधी त्या कस्टमरबरोबर इंटरॅक्शन केलं, समजून घेतलं की त्याला नेमकं आपल्या बिझनेसमधनं काय एक्स्पेक्टेड आहे, त्याला आपल्या प्रॉडक्टमधनं नेमकं काय एक्स्पेक्टेड आहे किंवा सर्व्हिसेसमधनं नेमकं काय एक्स्पेक्टेड आहे, हे जेव्हा तुम्ही समजून घ्याल, तेव्हा तुम्हाला ऑब्व्हियसली तुम्ही कशी मार्केटिंग केली पाहिजे किंवा कस्टमरला नेमकं आपल्याकडनं काय हवंय आणि आपण काय विकतोय याच्यातला जो डिफरन्स आहे, तो तुम्हाला हळू कळायला सुरुवात होईल. जे तुम्हाला डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर, Facebookवर हे एकदम सहज शक्य आहे. त्याच्यानंतर जेव्हा आपण Facebookवर ॲडव्हर्टायझिंग करतो, तेव्हा तुम्हाला Facebook ॲड्स मॅनेजर जे आहे ते वापरावं लागतं. आत्तापर्यंत कदाचित आपल्यापैकी कोणी वापरला असेल, नसेल. आता ॲड्स मॅनेजर हा असा एक प्लॅटफॉर्म आहे जो
त्याच्यावरनं तुम्ही Facebook प्लॅटफॉर्मवर ॲड करू शकता. आत्तापर्यंत कसं होतं, की ॲज अ बिझनेस पर्सन तुम्ही तुमचा Facebookवर एक प्रोफाईल बनवलं असेल आणि तुम्ही तिथं सगळं अपडेट केलं असेल, की मी सो अँड सो कंपनीत काम करतो किंवा सो अँड सो माझी ही कंपनी आहे. आणि त्या कंपनीविषयीचे जे काही तुमचे पोस्ट आहेत किंवा इन्फॉर्मेशन आहे तुमच्या बिझनेस, प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेसविषयी जी काही आहे ती तुम्ही तुमच्या प्रोफाईलवर टाकत होता. आता Facebook ॲड्स मॅनेजरमुळे काय होईल, जेव्हा तुम्ही Facebook ॲड्स मॅनेजर वापरायला सुरुवात कराल, तेव्हा तुम्हाला तुमच्या बिझनेसची जाहिरात, तुमच्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसची जाहिरात ही Facebook पेजद्वारे करता येईल. जेव्हा तुमच्या पेजचे लोकं इंटरॅक्ट करायला सुरुवात करतात, तेव्हा Facebook पण हे ओळखतं, की कुठल्या प्रकारचे लोकं तुम्हाला फॉलो करतायत, कुठल्या प्रकारचे लोकं तुमच्या पेजला किंवा त्या पोस्टला फॉलो करतायत आणि सिमिलर लोकांना तो शोधत असतो. आणि त्या सिमिलर लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण Facebook ॲड्स मॅनेजरचा उपयोग करतो. की ज्या प्रकारे जो कस्टमर तुमच्याकडनं वस्तू खरेदी करतोय, तसेच 100 कस्टमर असतील, 1000 कस्टमर असेल, 1,00,000 कस्टमर असेल, त्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण Facebook ॲड्स मॅनेजर वापरतो. म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही Facebookवर जर प्रोफाईल बनवली असेल, तर तुम्ही एक कस्टमर, एक Facebookचे कस्टमर म्हणून तुम्ही टेबलच्या या साइडला बसला होतात. जेव्हा तुम्ही आता Facebook ॲड्स मॅनेजर वापरायला सुरुवात कराल, तेव्हा तुम्ही त्या टेबलच्या त्या साइडला बसणार. तेव्हा तुम्ही Facebookला पैसे देऊन तुमची जाहिरात करणार आणि Facebook तुमची जाहिरात लोकांपर्यंत पोहोचवणार. आजपर्यंत तुम्ही लोकांची फीड कन्झ्युम करत होता. लोकांनी जे काही पोस्ट केलंय, बिझनेसेसने काय पोस्ट केले, ते तुम्ही कन्झ्युम करत होता. तुम्ही त्यांचे कन्झ्युमर होता. आता तुम्ही उलटं करू शकाल. तुम्ही तुमच्या बिझनेसचा कंटेंट फ्लोट करू शकाल आणि लोकं तुमच्या बिझनेसचा कंटेंट कन्झ्युम करतील आणि मग जेव्हा तुमच्या बिझनेसविषयी त्यांना फॅमिलिअरिटी वाढेल त्यांची, तेव्हा ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील ऑब्व्हियसली. सो Facebook ॲड्स मॅनेजरचा आपल्याला तो फायदा आहे, की तुम्हाला पूर्ण Facebook प्लॅटफॉर्मवर पेड ॲडव्हर्टाइजमेंट रन करता येते. Facebook आता जुनं Facebook राहिलं नाही. जर का तुम्ही एक 10 वर्षापूर्वी बघितलं असतं 2010-11 च्या आसपास, तेव्हा Facebook जस्ट एक उभं राहत होतं. एक उभरता प्लॅटफॉर्म होता आणि त्याच्यावर एंगेजमेंट होती किंवा त्याच्यावर बिझनेसेस पण आले होते. पण आज ज्या फोर्सफुली किंवा ज्या फोर्सने बिझनेसेस येतायत, तेव्हा असं नव्हतं. आज आपल्याला खूप लिबर्टी आहे. जर का तुम्ही तुमचा पूर्ण बिझनेस फक्त Facebookवर जरी प्रमोट करायचा ठरवला, तरीसुद्धा तुम्ही करू शकता. तुम्हाला पूर्ण एंटायर बिझनेसच्या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला Facebookवर विविध पद्धतीने तुम्हाला त्या प्रमोट करता येतात. Facebookकडे बरेचसे टूल्स अवेलेबल आहेत. ॲड्सचे टूल्स अवेलेबल आहेत. तुम्हाला तुमची वेबसाईट प्रमोट करायची, तुम्हाला तुमचं प्रॉडक्ट प्रमोट करायचं आहे, तुम्हाला तुमचे ब्लॉग प्रमोट करायचे, व्हिडिओज प्रमोट करायचे किंवा तुम्हाला ब्लॉगिंग सुरू करायचं आहे, व्लॉगिंग सुरू करायचं आहे, तुम्ही Facebookवर करू शकता. तेवढे सगळे टूल्स, तेवढे सगळे सॉफ्टवेअर्स, तेवढे सगळे जी फॅसिलिटी आहे, या सगळ्याच Facebookवर अवेलेबल आहे. त्यामुळे तुम्हाला Facebookवर या सगळ्या गोष्टी प्रमोट करता येतात. तुम्ही एकतर ऑर्गॅनिक पोस्ट करा, तुम्ही तुमच्या बिझनेसच्या पोस्ट करा. तुम्हाला जर का ती बिझनेसची पोस्ट किंवा ती जी काही पोस्ट तुम्ही टाकलेली आहे, ती जर का तुम्हाला अजून 100, 1000, लाखो लोकांपर्यंत पोहोचवायची असेल, तुम्ही पेड ॲडव्हर्टाइजमेंट करा आणि त्या लोकांपर्यंत पोहोचवा. तो हा जो काही फायदा आहे, तो Facebookवर तुम्हाला नक्कीच घेता येतो. त्याच्यानंतर Facebookवर जे आहे कंटेंट मार्केटिंग जसं आत्ता मी तुम्हाला सांगितलं, की बरेचसे लोकं काय असतात, की त्यांना होऊ शकतं, की त्यांना वेबसाईट कशी बनवायची माहिती नाही किंवा ब्लॉग कसा बनवायचा माहिती नाही. पण Facebookवर तुम्ही जर का एक साधा पेज सुरू केलं किंवा तुमचा स्वतःचा ग्रुप सुरू केला, तरीसुद्धा तुम्ही व्लॉगिंग किंवा ब्लॉगिंग ज्याला आपण म्हणतो ते तुम्ही सुरू करू शकतात. त्याच्यामध्ये तुम्हाला काही टेक्निकॅलिटीजमध्ये द्यायची गरज नाही. तुम्ही Facebookवर मोठं आर्टिकल लिहू शकतात. तुम्हाला ज्या लँग्वेजमध्ये लिहायचं त्या लँग्वेजमध्ये तुम्ही लिहू शकतात. जरी तुम्ही तुमच्या बिझनेसबद्दल माहिती लिहीत असाल, जरी तुम्ही तुमच्या बिझनेसचा कंटेंट प्रमोट करत असाल, तो सुद्धा तुम्ही Facebookवर करू शकतात. सो हा जो काही फायदा आहे, तो तुम्ही Facebookवर करून घेऊ शकता. तुम्हाला जर का आज व्लॉगिंग सुरू करायचं आहे, तुमचे स्वतःचे व्हिडिओज बनवायचे आहेत आणि पोस्ट करायचे आहेत. तुम्ही YouTubeवरही करू शकतात, पण ॲट द सेम टाईम तुम्ही Facebookवरही करू शकतात. Facebookवर तर तुम्हाला अजून जास्त एक्सपोजर मिळू शकतं. तुम्ही अजून लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकतात. जे लोकं ऑलरेडी तुम्हाला फॉलो करतायत, त्याच्यासारखेच सिमिलर लोकं तुम्ही Facebookवर शोधू शकतात आणि त्यांच्यापुढे तुमचे जे काही व्हिडिओज आहेत, ते ठेवू शकतात. सो तुमचे जे काही व्हिडिओज असतील, तुमचा जो काही कंटेंट असेल, ते कन्झ्युम करतील. आता जेव्हा तुम्ही या सगळ्या गोष्टी करतात, लाइक प्रमोशन करतात, लोकांपर्यंत तुमचा कंटेंट पोहोचवतात, लोकांबरोबर इंटरॅक्शन करतात. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही पूर्ण ऑडियन्स मेजर सुद्धा करू शकता, की आत्तापर्यंत आपण किती लोकांपर्यंत पोहोचलो. नुसतं पोहोचलो नाही तर त्या पोहोचण्यानंतर किती लोकांनी आपल्याला रिस्पॉन्स केला, किती लोकांनी आपलं प्रॉडक्ट विकत घेतलं, किती लोकांनी आपल्या पोस्टमध्ये एंगेजमेंट दाखवली. मग असे पोटेन्शियल ऑडियन्स किती आहेत, हा सगळा जो प्रकार आहे, ह्या सगळ्या ज्या मेजरमेंट्स आहेत, ते तुम्ही Facebookवर करू शकता. Facebookवर असे टूल्स अवेलेबल आहेत, ज्याच्या थ्रू तुम्ही हेही मॅनेज करू शकतात किंवा हेही
बघू शकतात, की तुमच्या वेबसाईटवर आत्तापर्यंत किती लोकं आले होते. मग तसेच लोकं अजून कुठे तुम्हाला Facebook प्लॅटफॉर्मवर सापडतील का? त्यांची संख्या किती आहे? सो हे जे काही बजेटिंग आहे, जसं मगाशी तुम्हाला स्केलिंग अपचं सांगितलं, की जेव्हा तुम्ही हळू स्केल अप करता, जेव्हा तुम्ही तुमचा ऑडियन्सचा जो आवाका आहे, पोटेन्शियल ऑडियन्स तो वाढवत जातात, त्या केसमध्ये Facebook हे खूप महत्त्वाचा रोल प्ले करतो. कारण त्याच्यामध्ये तुम्ही या सगळ्या गोष्टी मेजर करू शकता. ॲक्चुअली तुम्ही नंबर्स बघू शकता, की नक्की तुम्ही किती लोकांपर्यंत पोहोचलात, किती लोकांवर तुमच्या मेसेजचा इम्पॅक्ट झालेला आहे, किती लोकांनी तुम्हाला रिस्पॉन्स केला आणि तुम्हाला किती सेल मिळालेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही Facebookवर मेजर करू शकता आणि हा सगळ्यात जास्त मोठा बेनिफिट आहे आज डिजिटल मार्केटिंगचा, की तुम्ही जी मार्केटिंग करता ऑनलाईन, तसं मेजरमेंट तुम्ही करू शकता, की नक्की आपण ज्याच्यासाठी पैसे खर्च केले होते, तसं नेमकं पुढे काय झालं? त्याचा आपल्याला फायदा झाला की नाही? या सगळ्या गोष्टी आपण या डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर करू शकतो आणि Facebook त्याच्यामध्ये भरपूर मास्टर आहे. त्याचप्रकारे जो ऑडियन्स तुम्हाला मिळतो, तुम्ही तुमच्या बिझनेसची मार्केटिंग करायला सुरुवात केली किंवा तुम्ही तुमचा ब्लॉग सुरू केला, लिहायला सुरुवात केली. तुम्ही जस्ट यू स्टार्टेड इट. केल्यानंतर ते सगळं सुरू केल्यानंतर तुम्हाला रिस्पॉन्स यायला लागला. ओके. आता रिस्पॉन्स फक्त एकदा येऊन चालणार नाही. तुम्हाला त्या कस्टमरला धरून ठेवायचं आहे. तुम्हाला त्या कस्टमरसमोर सतत राहायचं आहे. कारण बऱ्याचदा काय होतं, की आपण एकदा मार्केटिंग करतो आणि एक्सपेक्ट करतो, की नाही या कस्टमरने आपल्याकडे यावं. नॉट नेसेसरी. कारण कस्टमरला तुमच्या बिझनेसबद्दल माहिती नाही. त्याला तुमच्या बिझनेसबद्दलची फॅमिलिअरिटी नाहीये. तुम्ही कोण, कुठचे काही माहिती नाही. तुमचा बॅकग्राऊंड माहिती नाही, काहीच माहिती नाही. त्याचा कॉन्फिडन्स कधी वाढेल? जेव्हा तुम्ही त्याच्यासमोर सतत राहाल. सतत तुमच्या बिझनेसबद्दल बोलत राहाल. तुमच्या स्वतःच्या बिझनेसची माहिती त्याच्यापर्यंत पोहोचवाल. जेव्हा तो स्वतः फॅमिलिअर होईल, तेव्हा त्याला तुमच्या बिझनेसबद्दल, तुमच्या प्रॉडक्टबद्दल, तुमच्या सर्व्हिसेसबद्दल कॉन्फिडन्स येईल, की येस मी या सो अँड सो व्यक्तीकडनं माझं तुमचं प्रॉडक्ट घेऊ शकतो किंवा सर्व्हिसेस त्यांच्या अॅक्वायर करू शकतो. त्याचप्रकारे जे कस्टमर तुमच्याकडे आलेले आहेत, त्यांच्यासमोर पुन्हा-पुन्हा आपली जाहिरात दाखवण्यासाठी जी काय ॲक्टिव्हिटी करावी लागते, ती सुद्धा तुम्ही Facebookवरून करू शकता. ज्याला आपण रिमार्केटिंग म्हणतो, की एक्झिस्टिंग कस्टमर समोर पण आपण जाहिरात दाखवायची. त्याचप्रमाणे त्या कस्टमरशी साजेसे जे नवीन लोकं असतील, जे त्यांच्यासारखेच असू शकतील आणि जे आपले पोटेन्शियल कस्टमर असू शकतील, त्यांच्यापुढे सुद्धा तुम्ही तुमची जाहिरात ठेवू शकता. सो फक्त मेजरमेंट नाही, तर त्याच्या पुढं एक स्टेप जाऊन तुम्ही लोकांना पुन्हा तुमची जाहिरात दाखवू शकतात. नवीन लोकंसुद्धा शोधू शकतात आणि नवीन पोटेन्शियल कस्टमरसुद्धा तुम्ही Facebook थ्रू शोधू शकतात. सो हा ओव्हरऑल फायदा तुम्हाला होत असतो आणि Facebookवर या सगळ्या गोष्टी करणं हे खूप सोपं आहे. कारण बऱ्याचदा लोकांना असं वाटतं, की अरे याच्यासाठी मला कोडिंग शिकावी लागेल किंवा मला प्रोग्रामिंग शिकावी लागेल, कॉम्प्युटर लँग्वेज शिकावी लागेल. काही गरज नाहीये. अजिबात गरज नाही. तुम्हाला जर Facebook आत्ता तुम्ही वापरत असाल आणि तुम्हाला जर का Facebook येत असेल, तर तुम्ही Facebookवर जाहिरात सुद्धा करू शकता. कारण ज्या प्रकारे तुम्ही गोष्टी पोस्ट करतात, त्यातच तुम्हाला थोडंसं ॲडिशनल इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती असली पाहिजे, की ह्या गोष्टी किंवा हे बटन क्लिक केल्यावर काय होतं, की किंवा Facebook ॲड पॉलिसी काय आहे? किंवा एखादी ॲड आपण Facebookवर रन करतो म्हणजे नेमकं काय होतं? Facebook ती ॲडव्हर्टाइज कशी रन करतो? कशी डिलिव्हर करतो? किंवा त्याचे रूल्स रेग्युलेशन्स काय आहेत? हे जेव्हा तुम्हाला समजतील, तेव्हा तुम्हाला Facebookवर जाहिरात करणं अतिशय सोपं वाटेल. आणि एकदा तुम्ही Facebookवर जेव्हा जाहिरात कराल, जेव्हा तुम्हाला लीड्स जनरेट होतील, तुम्हाला व्ह्यूज जनरेट होतील, तुम्हाला रिस्पॉन्स मिळायला सुरुवात होईल, तेव्हा तुम्हाला समजेल, की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ते करणं किती सोपं आहे. आणि डेफिनिटली तुम्ही जर का तुमची मार्केटिंग सुरू करणार असाल, तुम्हाला जर प्लॅटफॉर्म सापडत असेल, की नेमकी मी माझ्या बिझनेसची मार्केटिंग कुठं करू? तर डेफिनिटली तुम्ही Facebookवर मार्केटिंगला सुरुवात करू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही पेज बनवू शकता, जे ॲब्सोल्युटली फ्री आहे. तुम्ही आजही जाऊन Facebookवर पेज बनवू शकता. तुम्ही स्वतःचा ग्रुप बनवू शकता, तो सुद्धा ॲब्सोल्युटली फ्री आहे. आज मला वाटतं आपल्यापैकी बरेचसे लोकं बऱ्याचशा Facebook ग्रुपशी कनेक्टेड असाल. कुठलाही Facebook ग्रुप असेल, मग तो महाराष्ट्र उद्योजक असेल किंवा इंडियन उद्योजक असेल किंवा मार्केटिंगचा कुठलाही तुमच्या इंडस्ट्रीमधले जे काही Facebookवर ग्रुप आहेत, ते ऑलरेडी अवेलेबल आहेत. तुम्हाला स्वतःचा ग्रुप तयार करायचा असेल, तुम्ही तो करू शकता. तुमची तशी सुद्धा जाहिरात करू शकता. तुमचे ऑलरेडी जर एक्झिस्टिंग कस्टमर असतील, त्यांचा एक तुम्ही Facebookवर क्लोज ग्रुप बनवू शकता. सो तुम्हाला पॉसिबिलिटीज ज्या आहेत त्या एंडलेस आहेत. तुम्ही जेवढा क्रिएटिव्हली या प्लॅटफॉर्मला एक्सप्लॉइट कराल, तेवढा तुमचा जास्त बेनिफिट होईल. शेवटी कसं आहे, की ह्या प्लॅटफॉर्मवर जेव्हा तुम्ही तुमचं एक्झिस्टन्स बनवतात, तेव्हा त्या प्लॅटफॉर्मला हँडल करण्यासाठी काही बेसिक रूल्स आहेत. ते रूल्स तुम्ही फॉलो केले आणि त्या रूल्सला स्ट्रॅटेजिकली डिझाइन केले, की ह्याच्यापुढे मी काय करणार, की पेज बनवल्यानंतर मी पुढे काय करणार किंवा एखादी मार्केटिंगचं कॅम्पेन रन केल्यानंतर मी पुढे काय करणार.
मग पुढे जेव्हा मला ऑडियन्स मिळेल त्याच्यापुढे मी या ऑडियन्सला त्याचा कसा फायदा करून घेणार. जर हे तुम्हाला व्यवस्थित जमलं तर डेफिनेटली तुमचा जो बिझनेस आहे तो मार्केटिंग थ्रू तुम्ही स्केल अप करू शकाल. कारण तुम्हाला याचा जो बेस आहे, की Facebook ॲक्चुअली वर्क कसं होतं? हा प्लॅटफॉर्म ॲक्चुअली कसा विचार करतो? किंवा हा प्लॅटफॉर्म ॲक्चुअली त्याचे जे काही विचार आहे तो कसा एक्झिक्यूट करतो? तुमची जाहिराती बरोबर अशाच लोकांपर्यंत कशी ठेवतो? हे जेव्हा तुम्हाला कळेल, हे जेव्हा तुम्हाला व्यवस्थित समजेल थ्रूआउट, तेव्हा तुम्हाला तुमच्या बिझनेसची स्ट्रॅटेजी एकदम म्हणजे ज्या पद्धतीने तुम्हाला बनवायची, त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता. त्या पद्धतीने तुम्ही ती एक्झिक्यूट करू शकता. आणि जसं आता स्क्रीनवर पण सुद्धा तुम्हाला दिसतंय, की नो डाउट बिझनेस चूजेस Facebook देअर फर्स्ट मार्केटिंग प्लॅटफॉर्म कारण इट इज ईझी टू अंडरस्टँड. खरोखर याच्यामध्ये काही कॉम्प्लेक्सिटी नाहीये. हां, तुम्हाला खूप ॲडव्हान्समध्ये जायचं असेल, खूप ॲडव्हान्स मार्केटिंग करायची असेल, खूप मोठ्या स्केलमध्ये मार्केटिंग करायची असेल, देन ऑब्व्हियसली तुम्हाला थोडेसे कॉम्प्लेक्स टूल्स वापरायला लागतील. कारण त्या केसमध्ये तुम्हाला मेजरमेंट खूप मोठ्या संख्येने करायची असते. जेव्हा तुमच्याकडे लाखो, करोडोने रिस्पॉन्स येत असतो, त्या केसमध्ये तुम्हाला ऑब्व्हियसली 1 आणि 2 टूलवर डिपेंड राहून नाही चालत. तुम्हाला त्याचं व्हॅलिडेशन, ऑथेंटिकेशन करावं लागतं. त्याच्यासाठी तुम्हाला मल्टिपल गोष्टी वापराव्या लागतील. पण जर का तुम्ही सुरुवात करत असाल, तुम्हाला जर का डाऊट असेल, की "अरे, मी Facebookवर करू शकतो का नाही?" तर अजिबात घाबरू नका. कारण Facebook खूप सिंपल प्लॅटफॉर्म आहे. आपण फक्त त्याला कॉम्प्लेक्स बनवतोय, की आपली जी भीती आहे त्याच्यामुळे तो कॉम्प्लेक्स बनत चाललाय. सो तुम्ही जर का भीती घालवली, तर डेफिनिटली तुम्हाला ॲड जमेल आणि ही भीती कशी घालवणार? Facebookचे रूल्स एंड रेग्युलेशन्स किंवा Facebook ॲज अ प्लॅटफॉर्म कसा वर्क होतो किंवा Facebook ॲड्स ॲज अ प्लॅटफॉर्म म्हणून कसा वर्क होतो, हे जेव्हा तुम्हाला व्यवस्थित समजेल, त्याच्यामध्ये तुम्ही 1-2 कॅम्पेन रन कराल, त्याचा एक्सपिरियन्स घ्याल, तेव्हा तुमची भीती जाईल. भीती आपल्याला का वाटते? कारण आपल्याला त्याच्यात एक्सपिरियन्स नसतो. आपण त्याच्यामध्ये काहीच पाऊल ठेवत नाही. त्याचा काहीच एक्सपिरियन्स नसतो. आपला फेल्युअरला हँडल कसं करायचं ते माहिती नसतं आणि बिकॉज ऑफ दॅट आपल्याला भीती वाटत असते आणि ती भीती घालवायची कशी? तर त्या गोष्टींबद्दल शिकून, त्या गोष्टींमध्ये जास्त ॲक्टिव्ह राहून. कारण आज जरी तुम्ही बघितलं, तर जी काही पुढची जनरेशन आहे किंवा आता जी पण तुम्ही आजूबाजूला जर बघितलं, बऱ्याचशा गोष्टी डिजिटल होत चालल्यात. बऱ्याचशा गोष्टी. कुठली पण फॅमिली ॲक्टिव्हिटी असेल, कमर्शियल ॲक्टिव्हिटी असेल, कुठली पण ॲक्टिव्हिटी असेल. आज सगळेजण ऑनलाईन सगळ्या ॲक्टिव्हिटीज करतायत. सो ऑब्व्हियसली जर का लोकांचं अटेन्शन ऑनलाईन असेल, तर आपल्याला आपला बिझनेसचं जे आहे एक्झिस्टन्स तो तुम्हाला ऑनलाईन घेऊन जावा लागेल. तर तुम्हाला कस्टमर मिळेल. कस्टमर तुम्हाला ऑनलाईन शोधतोय आणि तुम्ही इथं ऑफलाईन मार्केटिंग करतायत. कनेक्शन जुळत नाहीये. सो त्याच्यासाठी आज ऑनलाईन येणं भाग आहे. तुम्ही कधीच मार्केटिंग केली नसेल डिजिटल मार्केटिंग, तर माझ्या मते Facebook हा तुमचा बेस्ट प्लॅटफॉर्म असेल. कारण तुम्ही आत्तापर्यंत Facebook वापरता आहात, त्याचे रिलेशनमध्ये तुम्ही WhatsApp वापरता आहात, तुम्ही Instagramवर असाल, Instagram तुम्ही वापरतात. सो हे सगळे जे प्लॅटफॉर्म आहेत, तुम्ही ऑलरेडी वापरता आहात. तुम्हाला माहिती या गोष्टींवर पोस्ट कसं करायचं, या गोष्टींवर लाईव्ह कसं जायचं किंवा या गोष्टींचा वापर आपण कसा करू शकतो. नोटिफिकेशन, मेसेजेस, मेसेंजर या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. आता फक्त तुम्हाला पुढचं पाऊल टाकायचं आहे, की या गोष्टींचा वापर आपण आपल्या बिझनेससाठी कसा करू शकतो. आपण आपल्या आयडियाला डिजिटल आयडियामध्ये टर्न कसं करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करून. आणि ती टर्न करताना आपल्याला फक्त रूल्स एंड रेग्युलेशन्स माहिती पाहिजेत. दॅट्स इट. एकदा तुम्हाला ती गोष्ट समजली, लेटर ऑन तुम्ही त्याच्यावर अक्षरशः काहीही बिल्ड करू शकता. तुम्ही तुमचं ब्लॉगिंग करियर बिल्ड करू शकता. व्लॉगिंग करियर बिल्ड करू शकता. तुमचा पूर्ण बिझनेस त्याच्यावर बिल्ड करू शकता. फक्त अट एकच, तुम्हाला या गोष्टी माहिती पाहिजे. एकदा माहिती झाली, डेफिनेटली तुम्ही पुढे जाऊ शकाल. याच्या आधी तुम्ही कधीच मार्केटिंग केली नसेल. याच्या आधी तुम्ही कधीच Facebookवर जाहिरात केली नसेल किंवा मग तुम्ही Facebookकडे या पॉइंट ऑफ व्ह्यूने कधीच बघितलं नसेल. तुम्हाला अजूनही त्याच्याबद्दल काही डाउट्स असतील. तुम्हाला जर असं वाटत असेल, की Facebookवर मी कसं जाऊ किंवा याच्यावर मी सुरुवात कुठून करू? याच्याबद्दल जर का तुम्हाला काही माहिती नसेल किंवा तुम्हाला अजूनही शंका असेल, डिजिटल मार्केटिंगबद्दल शंका असेल, तुम्हाला Facebook मार्केटिंगबद्दल जर का शंका असेल, तर डेफिनेटली तुम्ही तुमचा माईक अनम्यूट करून विचारू शकता प्रश्न किंवा तुम्हाला चॅट बॉक्समध्ये जर का प्रश्न विचारायचे असतील, तर तुम्ही प्रश्न विचारू शकता. Yes, sir. Thank you. So we'll start with the questions. So ज्यांना questions आहे, please chat box मध्ये तुमचे questions टाका. और तुम्ही तुमचा hand raise पण करू शकता. So we'll send you the unmute request आणि तुमचे questions cover करूया. Okay. So first question आहे की आपण बजेट कसा डिफाइन करायचा? म्हणजे किती खर्च करायला पाहिजे फेसबुक ऍड वरती आणि म्हणजे आय थिंक आय जस्ट इलॅबोरेट की आपण ऍड वरती ब्रँडिंग वरती असा त्यांचा क्वेश्चन असेल तर तो कसा आपण डिफाइन करायचा?
ॲक्चुअली आपलं जे बजेट असतं स्पेसिफिकली डिजिटल मार्केटिंग आणि स्पेसिफिकली Facebookबद्दल त्याच्यामध्ये हे व्हॅरी करतं. तुम्हाला जर का सपोज तुम्ही पहिल्यांदा मार्केटिंग करत असाल, तर तुम्ही ₹100 डेलीपासून सुरुवात करू शकता बेसिकली. ₹100 दिवसाला तुम्ही खर्च करू शकता आणि मिनिमम जे डेज आहेत Facebookचे, की तुमचं जे जाहिरात आहे त्याला एक पेस पकडण्यासाठी साधारणपणे 3 ते 4 दिवस असतात. सो तुम्ही ₹500 पासून सुद्धा ॲक्चुअली जाहिरात सुरू करू शकतात. एकदा तुमची जाहिरात सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्हाला जसं मगाशी स्लाईड शोमध्ये सांगितलं, की तुम्हाला मेजरमेंट करता येतं. तुम्हाला तो डेटा मिळतो, की नक्की मी जाहिरात केल्यानंतर मला कुठल्या एज ग्रुपमधनं रिस्पॉन्स आलाय, कुठल्या जेंडरमधनं रिस्पॉन्स आलाय, कुठल्या लोकेशनमधनं रिस्पॉन्स आलाय. लेटर ऑन देन यू कॅन डिसाईड, की ओके आता या लोकांपर्यंत जर का मला मास ऑडियन्सपर्यंत पोहोचायचं असेल, तर मला किती खर्च लागेल. सो तुम्ही एक्सपेरिमेंटलसाठी सुद्धा ₹500 खर्च करून हे डिसाईड करू शकाल, की आता पुढची जाहिरात करण्यासाठी मला किती खर्च होईल आणि मला पोटेन्शियल ऑडियन्स सपोज उद्या तुमचा 1,00,000 पोटेन्शियल ऑडियन्स असेल, तर तुम्ही कॉस्ट पण बघू शकता, की ₹500 मला प्रत्येक ऑडियन्सपर्यंत पोहोचायला किती पैसे लागले. मी जर का 10,000 लोकांपर्यंत ₹500 पोहोचू शकत असेन, तर ऑब्व्हियसली मला 1,00,000 लोकांपर्यंत किती पैसे खर्च येऊ शकतील. सो हा जो हिशोब आहे तो तुम्ही मेजरमेंट थ्रू नक्कीच काढू शकता. ओके. पुढचा मिलिंद सरांचा क्वेश्चन आहे. प्लीज विचारा. सर तुमचा आवाज येत नाहीये. तुमचा माईक आय थिंक तुम्हाला काढावा लागेल. हा आता बोला. ओके. सर तुमचा आवाज क्लिअर करा. तोपर्यंत पुढचं की हाऊ टू डिफाईन टार्गेट ऑडियन्स हाऊ टार्गेट ऑडियन्स रिगार्डिंग टू एनी हॅलो, बिझनेस म्हणजे आवाज येतोय सर? हा येस. हा, नमस्कार सर. येस सर नमस्कार माझा बोला सर. बेसिक क्वेश्चन हा आहे की आता तुमचं जे सेशन अटेंड केलंय त्याच्यामध्ये मला हे जाणून घ्यायचं आहे की जसं फेसबुक ऍडव्हर्टायझिंग करायचे, माझं शॉप आहे, तर ह्या शॉपसाठी जसं फेसबुक मार्केटिंग आहे हे तुम्ही करून देणार का हा कोर्स आम्ही केल्यानंतर आम्ही करायचंय? सर हा कोर्स जेव्हा तुम्ही कराल, त्याच्यामध्ये आम्ही प्रॅक्टिकल करायला सुद्धा सांगतो. म्हणजे जेव्हा तुम्ही शिकत असतात, तेव्हा तुम्ही स्वतःही करतात आणि ॲट द सेम टाईम आम्ही तुम्हाला हेल्प करत असतो, की तुमचं काही चुकतंय का? हा की हा, तुम्ही जर का ऑनलाईन मार्केटिंग करत असाल, बरोबर तर आहे. त्यात काही चुकतंय का? हम्म. आणि वन्स तुम्ही ज्या पूर्ण गोष्टी तुमची स्किल सेट डेव्हलप होईल, देन यू कॅन डू इट ऑन युअर ओन. त्याच्यामध्ये अच्छा. तुम्हाला कसं आहे, की एकदा जसं मगाशी सांगितलं ना, की तुम्हाला एकदा समजलं, की ह्या गोष्टी वापरायच्या कशा? त्याच्यानंतर तुम्ही स्वतः वापरू जसं हा आता हा, तुम्ही म्हणजे गाडी शिकला असाल किंवा हा, पोहायला शिकला बरोबर असाल, आहे, ऑब्व्हियसली बरोबर. एकदा तुम्ही शिकलात, देन यू कॅन डू मग त्याच्यामध्ये तुम्ही किती क्रिएटिव्हिटी घालतात तुमच्या डोक्यामध्ये असलेली आणि तुम्ही त्याला बरोबर. त्या रूल्सला कसं बेंड करतात, दॅट इज अच्छा, अप टू यू. ठीक आहे सर, चालेल. येस. थँक्यू सर. थँक यू. ओके. पुढचा क्वेश्चन आहे की टार्गेट ऑडियन्स कशी डिफाईन करायची बिझनेससाठी? ओके. ॲक्चुअली त्याच्यासाठी एक मेथोडॉलॉजी आहे, जी आपण आपल्या डिजिटल मार्केटिंगच्या कोर्समध्ये इन्क्लूड केली, की बऱ्याच लोकांना जेव्हा आपण या डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर जाहिरात करतो, तेव्हा एक सिंपल मेथोडॉलॉजी फॉलो करायची असते. त्याच्यामध्ये आपण जनरली एक पर्सोना डिझाइन करतो आणि त्याला टार्गेट करत असतो. पण तो पर्सोना डिझाइन करताना सुद्धा खूप पॅरामीटर्स असतात. फक्त पर्सोना डिझाइन करून नाही चालत. तर आपला कस्टमर कोण असेल, कुठं असेल, त्याचे सवयी काय असेल, या सगळ्या आपल्याला जाणून घ्यायच्या असतात. आणि त्याचबरोबर जेव्हा आपण आपल्या कस्टमरला डिफाईन करत असतो, बाकीचे प्लॅटफॉर्म्स कसे बिहेव करतात किंवा त्या प्लॅटफॉर्मवर कस्टमर कसा बिहेव करू शकतो, या सगळ्या गोष्टी वी हॅव टू कम अप विथ दॅट. आणि त्याच्यानंतर आपल्याला त्या कस्टमरचा इंटरेस्ट काढावा लागतो. सो ॲक्चुअली जे आपण आपल्या कोर्समध्ये पण ॲड केलं, की पर्सोना डिझाइन कसा करता फ्रॉम स्क्रॅच, की तुम्हाला जर का माहिती नसेल, की आपला कस्टमर नेमका कोण आहे आणि आपल्या कस्टमर समोर आपली जाहिरात जर का आपण दाखवली, तर त्याला ती अपील होणार आहे की नाही किंवा तो डायरेक्ट स्क्रोल करणार आहे किंवा स्किप करणार आहे. हे जर का तुम्हाला माहिती नसेल, तर डेफिनेटली तुम्ही एक तर कस्टमरपर्यंत पोहोचत नाही आहात. जरी तुम्ही पोहोचत असाल, तरी जस्ट बिकॉज तुम्हाला माहिती नाही कस्टमरला काय आवडतंय, त्याला ते तुम्ही अपील करू शकत नाहीये. सो पहिली स्टेप जी असेल ती म्हणजे तुमची पर्सोना डिझाइन आणि त्याच्यापुढे मग तुम्ही जी काही मार्केटिंग कराल, त्याची पूर्ण स्ट्रॅटेजी असेल. ओके. येस. पुढचा क्वेश्चन आहे की सर एव्हरीवेअर स्पेसिफिक प्लेस मधले युजर टार्गेट करता येतात का? त्या स्पेसिफिक एरिया मधली ऑडियन्स पर्यंत आपली ऍड पोहोचू शकते का? 100% सर. 100% म्हणजे रिसेंटली आम्ही एक जाहिरात रन केली होती पाण्याच्या पंपासाठी आणि
त्यांचा जो ऑडियन्स होता तो होता ऑब्व्हियसली शेतकरी. आता शेतकरी नाशिक आणि पुणे सिटीतला टार्गेट करून उपयोगाचं नाहीये. सो हायवे शेजारचे गावं किंवा छोटे-मोठे गावं जे मला जेव्हा त्याची लिस्ट मिळाली तेव्हा बरेच गावं मला सुद्धा माहिती नव्हतं. त्या गावांपर्यंत आम्ही मार्केटिंग पोहोचवलं आणि यू वोंट बिलीव्ह की त्यांना फोन आले, त्यांचा सेल सुरू झाला. त्या गावापर्यंत ते लोकं पोहोचले. सो यू कॅन इमॅजिन की तुम्ही तेवढं स्पेसिफिक टार्गेट करू शकता. तुम्हाला फक्त नाशिक हवं असेल नाशिक घ्या. तुम्हाला फक्त पुणे हवं असेल पुणे घ्या. तुम्हाला ज्या लोकेशनला मार्केटिंग करायचं जसं मगाशी सरांनी सांगितलं की त्यांचं शॉप आहे. त्यांच्या शॉपच्या सराउंडिंग जर का तुम्हाला 5 किलोमीटर एरिया, 3 किलोमीटर एरियामध्ये जे लोकल एरियामध्ये तुम्हाला मार्केटिंग करायची असेल, तर ती सुद्धा तुम्ही करू शकता. एवढं लोकेशन वाईज डीपमध्ये तुम्ही जाऊ शकता. ओके. येस. एक सेकंड. पुढचा क्वेश्चन. इसकोनी हँड रेज केलाय. टेक दोज क्वेश्चन अँड मी. लोकल फेसबुक ग्रुप कसे करायचे? लोकल फेसबुक ग्रुप म्हणजे तुम्ही जर का आत्ता Facebookवर तुमचं अकाउंट असेल, तर डेफिनेटली तुम्ही ग्रुप क्रिएट करू शकता. तुम्ही तुमच्या फोनमधनं करू शकता. फक्त जेव्हा तुम्ही लोकल करतात ग्रुप, तुम्ही त्या ग्रुपला तसं नाव द्या, की हा नाशिकसाठीचा ग्रुप आहे, हा पुण्यासाठीचा ग्रुप आहे, हा मुंबईसाठीचा ग्रुप आहे. तुम्ही जेवढं व्यवस्थित डिफाईन कराल समोरच्याला, तेवढं समोरच्याला त्याचं आकलन होईल. जर का तुम्ही रँडमली ग्रुप तयार केला आणि एक्सपेक्ट केलं, की नाही मला फक्त नाशिकच्याच लोकांनी जॉइन केलं पाहिजे, नॉट गोइंग टू हॅपन. कारण लोकं जेव्हा तुमचा ग्रुप बघतील, तेव्हा ते त्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी गोष्टी विचार करायला सुरुवात करतील, की हा ग्रुप कसा आहे, मला त्याचा फायदा होईल की नाही. सो जेव्हा तुम्ही लोकल ग्रुप बनवाल, तेव्हा त्याला ॲटलीस्ट त्याचं नाव द्या. तुम्ही नाशिकसाठी ग्रुप बनवताय, तुम्ही पुणे उद्योजक साठी आहे किंवा पुण्यातले काही स्पेसिफिक बिझनेसमध्ये लोकं असतील, ते यू हॅव टू हायलाइट इट इन युअर टायटल. तेव्हा लोकांना ते अपील होईल, की अरे हा जो ग्रुप आहे तो माझ्यासाठी आहे. तर तसे त्या प्रकारचे लोकल ग्रुप्स तुम्ही बनवू शकाल Facebook आणि इट इज फ्री ऑफ कॉस्ट. तुम्हाला ग्रुप बनवायला काही पैसे लागत नाही. ओके. पुढचा क्वेश्चन आहे की या वर्कशॉपने आपण Instagram वरती पण ऍड लावू शकतो. येस, 100% तुम्ही Instagram Facebookने पर्चेस केलंय. WhatsApp सुद्धा Facebookने पर्चेस केलंय. सो इनिशियली आता मला वाटतं या नेक्स्ट इयरमध्ये 2022 मध्ये तुम्हाला WhatsApp थ्रू सुद्धा मार्केटिंग, कारण त्यांनी हळूहळू WhatsApp पण त्याच्यामध्ये इन्क्लूड करायला सुरुवात केली, की Facebookवरनं जेव्हा तुम्ही जाहिरात करता, त्यामध्ये डायरेक्ट WhatsAppवर कसा रिस्पॉन्स मिळवायचा तुमच्या ॲक्चुअल WhatsAppमध्ये. सो Instagramवर पण तुम्ही जाहिरात करू शकतात, WhatsAppवर पण तुम्ही करू शकतात. कारण दोन्ही जे काही प्लॅटफॉर्म्स आहेत ते Facebookने पर्चेस केलेत. तुम्ही Facebook, Instagram आणि WhatsApp तिघांना एकत्र वापरा किंवा तुम्हाला फक्त Instagramवर जाहिरात करायची असेल, तर तुम्ही फक्त Instagramवर करा. तुम्हाला फक्त Facebookवर करायची, तुम्ही फक्त Facebookवर जाहिरात करा. येस सर. आणि त्याच्याशीच तोच आपण क्वेश्चन आपण हे करूया. सो ओके, काही लोकांचे आता कोर्स बद्दल क्वेश्चन्स आहे. सो आपण ते कोर्स बद्दल क्वेश्चन कव्हर करूया. त्याच्या आधी आपण एक आपले प्रिव्हियस पार्टिसिपंट आहे त्यांचा एक आपण व्हिडिओ बघूयात की त्यांनी त्याचा हाच याच्याशी रिलेटेडच फीडबॅक आहे, तो आपण बघून घेऊया. आजपर्यंत मी फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब फक्त एंटरटेनमेंट साठीच यूज करत होतो. पण जेव्हा तुम्ही सांगितलं अरे बिझनेस साठी पण यूज होऊ शकतो, तेव्हा ते एक बोलता ना की अरे याचा यूज असं पण करू शकतो, तेव्हा ते माझ्या क्लिक झालं. अरे किती इम्पॉर्टंट आहे. आजपर्यंत फक्त मार्केटिंग साठी माझ्या डोक्यात होतं की ह्या दुकानात जा, त्या दुकानात सांगा आमचं असं प्रोडक्ट आहे, तसं प्रोडक्ट आहे. पण जे घरी बसून तुम्ही करोडो लोकांपर्यंत पोहोचू शकता, ते मुकुंद सरांनी खूप छान पद्धतीने सांगितलं. उद्योगवर्धिनीच्या तर मी खूप दिवसांपासून कनेक्टेड होतोच 2017 पासून. RPG फाउंडेशनचं पण खूप थँक्यू. त्यांनी हा येस. आणि या कोर्स बद्दल तुम्ही फीडबॅक्स पण बघू शकता जो आमच्या पार्टिसिपंट्सनी केलेला आहे याच्या आधी. तर तुम्ही नक्कीच आमच्या सगळ्या पार्टिसिपंटचे फीडबॅक स्क्रीनशॉट्स तुम्ही आमच्या उद्योगवर्धिनीच्या गुगल लिस्टिंग वरती जाऊन बघू शकतात की लोकांनी आम्हाला गुगल वरती एवढे छान फीडबॅक्स दिलेले या कोर्स बद्दल तुम्ही बघू शकता. आणि आता तुम्हाला एक चॅट बॉक्स वरती एक लिंक शेअर करतोय, त्याच्यामध्ये तुम्ही या वर्कशॉपला फेसबुकच्या वर्कशॉपला रजिस्ट्रेशन करू शकता.
आपला वर्कशॉप 20 डिसेंबर पासून चालू होत आहे, म्हणजे कमिंग मंडे पासून, आणि याचा टायमिंग आहे रोज रात्री 9 ते 10. हा लाईव्ह ऑनलाईन होणार आहे आणि याचं 1 वीक ड्युरेशन आहे. फेसबुक मार्केटिंग, फेसबुक, इंस्टाग्राम याच्यावरती हे पूर्ण डिटेल मध्ये कव्हर होणार आहे. मुकुंद सरच याच्यामध्ये गाईड करणार आहे. सो याच्यामध्ये आपण अंडरस्टँडिंग पूर्ण फेसबुक प्लॅटफॉर्म शिकूयात. मग फेसबुक ग्रुप आहे, मार्केट प्लेस आहे, फेसबुक पेज कसं बनवायचं तिथून याच्यामध्ये शिकवणार आहे. मग फेसबुक पेज आणि फेसबुक ऍड्स आपण शिकूयात. फेसबुक ऍड्स मॅनेजर कसं काम करतं, कॅम्पेन कसं सेट करायचा, मग ऍड्स मॅनेजर आणि अदर फीचर्स काय काय, पिक्सेल जो आपण म्हणतो फेसबुक पिक्सेल काय, आणि फेसबुक ऍडचं लॉजिक काय, याच्यावरती आपण या कोर्समध्ये कव्हर करणार आहे. आणि हा पूर्ण 1 वीकचा याचा ड्युरेशन आहे. आणि तुम्हाला याच्यामध्ये बरेच काही आउटकम्स आहे, म्हणजे तुम्ही नवीन कस्टमर्स कसे मिळवायचे ते शिकू शकेल, बिझनेस कसं रन करायचं, ऑनलाईन कसं ग्रो करायचा, एक स्वतःचा ऑनलाईन ब्रँड तुम्ही एस्टॅब्लिश करू शकता त्या वर्कशॉपने. आणि इकडे तुम्हाला ऑनलाईन सर्टिफिकेट पण मिळणार आहे या कोर्स झाल्यानंतर, वर्कशॉप झाल्यानंतर. आणि तुम्हाला रेकॉर्डिंग पण मिळणार आहे, जसं तुमच्याकडे 6 महिने ऍक्सेस असेल, सॉफ्ट कॉपी पण मिळेल कोर्स मटेरियलची, आणि लाईव्ह नेक्स्ट डे तुम्हाला रेकॉर्डिंग सुद्धा याची मिळणार आहे. सो मंडे पासून चालू होत आहे आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशन तुम्ही उद्योगवर्धनच्या वेबसाईट वरती करून तुम्ही याच्या कोर्स वर्कशॉपला रजिस्टर करू शकता. आणि ओके, सो आणि ऑब्व्हियसली आमचा युट्यूब चॅनल पण सबस्क्राईब करा. इकडे आम्ही बरेच ट्रेंडिंग टॉपिक्स वरती वेबिनार्स आणि हे घेत असतो. सो उद्योगवर्धनच्या युट्यूब चॅनल वरती तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा. आमचे एवढे उद्योजक आमचे आज उभे आहेत, ते सगळ्यांच्या हिशोबाने सगळ्या उद्योजकांच्या आम्ही मुलाखती घेतलेल्या आहे आमच्या युट्यूब चॅनलवरती, जे तुम्ही बघू शकता. आणि आमच्या इथे हा फेसबुक वर्कशॉपचा जो आहे, जो बेसिकली आम्ही का कंडक्ट करतो, किंवा डिजिटल मार्केटिंग आमच्या इथे करायचा फायदा काय, की आमची जी बॅच मधले स्टुडंट असतात ते सगळे डायव्हर्सिफाईड असतात. कोणी उद्योजक सुद्धा जॉईन करतो, तर कोणी स्टुडंट सुद्धा जॉईन करतो. आणि जेव्हा उद्योजक जॉईन करतात तर ते त्यांच्या बिझनेसच्या हिशोबाने त्यांचे क्वेश्चन्स असतात, आणि जेव्हा स्टुडंट येतो तर तो त्यांच्या करिअरच्या हिशोबाने विचारतो. आणि असं वेगवेगळे टाईपचे ऑडियन्स असल्यामुळे तुम्हाला बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू, ऍज अ एम्प्लॉयर पॉईंट ऑफ व्ह्यू पूर्ण याच्यामध्ये कोर्समध्ये गायडन्स दिलं जाणार आहे. आमच्या करंट बॅच मध्ये ऑलरेडी बरेचसे पार्टिसिपंट, काही उद्योजक आहे, काही ऑन्टरप्रेनर्स आहे, काही स्टुडंट्स आहे, आणि ज्यांना काही फ्रीलान्सिंग करायचं आहे. सो तुमच्या ऑफर्स मध्ये सुद्धा एक नेटवर्क चांगला होत जातो आमच्या उद्योगवर्धनच्या कोर्समध्ये. ओके, सो आय थिंक वी हॅव कवर्ड ऑल द क्वेश्चन्स. ज्यांना अजूनही क्वेश्चन असेल तर तुम्ही चॅट बॉक्स वरती टाकू शकतात. ओके, सो पुढचा क्वेश्चन आहे की सर, फॉर एक्झाम्पल मला नाशिकमध्ये नाशिक रोडचीच ऑडियन्स टार्गेट करायची आहे, तर अशी काही सेटिंग आहे की जिकडे फक्त आपण नाशिक रोडलाच ऑडियन्स टार्गेट सेट करू शकतो? अशी सेटिंग तुम्हाला मिळेल, पण आय वुड हायली रेकमेंड की एवढं स्पेसिफिक जाऊ नका. कारण तुम्ही जेवढं जास्त स्पेसिफिक जाल तेवढा तुमचा रीच कमी होतो, तेवढे तुमची कॉस्ट जास्त होते. तुम्ही फक्त नाशिक रोडवर सुद्धा तुम्ही जाहिरात करू शकता, पण खरंच तुम्ही त्या तेवढ्या नॅरो डाऊन करू नका, कारण तुम्ही स्वतःलाच लिमिट करताय. राईट, ओके ओके. सो म्हणजे ऍव्हरेज रेडियस किती असते पाहिजे, म्हणजे ॲव्हरेज रेडियस जो आहे तो फेसबुकचा आय गेस मिनिमम 3 किलोमीटर्स एरिया आहे सराउंडिंग, तुम्ही तुमचं जे स्पेसिफिक लोकेशन असेल त्याचं, आणि मॅक्झिमम अप टू 50 माइल्स आहे. 50 माइल्स नाही, 25, हां बरोबर, 50 माइल्स 25 किलोमीटर्स पर्यंत आहे. ओके. पुढचा क्वेश्चन आहे की फेसबुक ऍड करून पैसे कमवता येतात का? म्हणजे आय थिंक मे बी ऍज अ एजन्सी पॉइंट ऑफ व्ह्यू कसं त्याच्यामध्ये करू शकतात? हो, ॲक्चुअली तुम्ही Facebookवर तुमच्या बिझनेसची जर ॲड करत असाल, तुम्ही जर का जसं आपण ॲफिलिएट मार्केटिंग म्हणतो, किंवा तुम्ही बरेचसे रिव्ह्यूजचे व्हिडिओज बघितले असतील YouTubeवर, किंवा इव्हन Facebookवर पण तुम्ही रिव्ह्यूजचे व्हिडिओज बघितले असतील, की कोणी स्मार्टफोन रिव्ह्यू करतं, कोणी इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स रिव्ह्यू करतं, कोणी दुसरं काही रिव्ह्यू करतं. तुम्ही जर ॲफिलिएट बनवून तुमचं पेज सुरू केलं आणि त्याला प्रमोट केलं, त्याला मोठं केलं, फॉलोअर्स वाढवले, आणि तुमचं ॲफिलिएशन लिंक्स जे आहेत त्या प्रमोट करून जर तुम्हाला पैसे मिळत असेल तर डेफिनेटली तुम्ही पैसे बनवू शकतात. हा झाला पहिला मार्ग. दुसरा मार्ग म्हणजे तुम्ही स्वतःची एजन्सी सुरू करू शकतात, की तुम्हाला जर फ्रीलान्सिंग करायचं असेल स्पेसिफिकली Facebookसाठी, तुम्ही त्याच्यासाठी सुद्धा ऑप्ट इन होऊ शकता. ओके. पुढचं आहे की माझा होम बिझनेस आहे, एक महिला आहे गृहिणी, सो त्यांनी त्यांचा बिझनेस फेसबुक थ्रू कसा वाढवू शकतो? ॲक्चुअली Facebookवरनं तुम्हाला तुमचे जे काही प्रॉडक्ट्स असतील, ते सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला डिस्प्ले करता येतात. दुसरी गोष्ट, तुम्ही ते प्रॉडक्ट बनवले कसे याचं डॉक्युमेंट तुम्ही ॲज अ व्हिडिओ म्हणून पोस्ट करू शकता. सो लोकांना
तुम्ही जेव्हा तुमच्या प्रॉडक्टबद्दल भरोसा बनवाल त्या तुमच्या प्रॉडक्टचे तुमच्या बिझनेस, तेव्हा तुम्हाला जास्त रिस्पॉन्स येईल. आणि हे जे काय कंटेंट आहे किंवा पेड जाहिरात असेल किंवा तुमचे स्वतःचे प्रॉडक्ट बनवतानाचे व्हिडिओज असतील किंवा तुम्ही प्रॉडक्ट सेल करण्याचे व्हिडिओज असतील किंवा रिव्ह्यूजचे व्हिडिओ असतील, हे जेव्हा तुम्ही Facebookवर फ्लोट करतात, तेव्हा तुम्हाला हळू-हळू ऑडियन्स मिळत जातो. आणि फक्त ॲडव्हर्टाइज जर केली, तर ऑब्व्हियसली तुम्हाला त्या ॲडव्हर्टाइज पुरताच रिस्पॉन्स येणार. सो तुम्ही फक्त त्या एक ट्रान्झॅक्शन पुरतं तुम्ही जाहिरात करता. पण तुम्ही जर का स्वतःचा ब्रँड एस्टॅब्लिश केला, इमॅजिन तुम्हाला स्वतःहून लोकं येऊन विचारतील. सो Facebook हा असा प्लॅटफॉर्म आहे, की तुम्ही ईदर फक्त तुमची एक ट्रान्झॅक्शनसाठी पण जाहिरात करू शकतात आणि तुम्हाला जर ब्रँड एस्टॅब्लिश करायचा असेल, तर तुम्ही तो ब्रँड सुद्धा एस्टॅब्लिश करू शकता. ओके. पुढचा क्वेश्चन आहे की पॅम्पलेट डिस्ट्रीब्युशन करू शकतो का Facebook थ्रू? पॅम्पलेट म्हणजे फिजिकल पॅम्पलेट? म्हणजे आय थिंक ब्रोशर्स वगैरे ते ऑनलाईन हां, डिस्ट्रीब्युशन. तुम्हाला डिजिटल जे डिझाईन्स आहेत, ते तुम्ही डिस्ट्रिब्यूट करू शकता. कारण Facebookवर कसं आहे, जर तुम्ही स्पेसिफिकली पॅम्पलेट म्हणजे तुम्ही जे फिजिकल पॅम्पलेट्स आपल्याला न्यूजपेपरमध्ये वगैरे येतात, ते जर म्हणत असाल, तर Facebookवर सुद्धा तुम्ही करू शकता. फक्त जेव्हा तुम्ही ते फिजिकल पॅम्पलेटचं डिझाइन Facebookच्या डिझाइनमध्ये कन्व्हर्ट कराल किंवा ऑनलाईन इमेजमध्ये कन्व्हर्ट कराल, तेव्हा मेक शुअर की तुमचा मेसेज क्लिअर आहे. लोकांना तो वाचता येतोय. कारण बऱ्याचदा पॅम्पलेट आपण बनवतो आणि त्याच्यामध्ये इतक्या गोष्टी टाकतो, की त्याच्यामध्ये लोकं ॲक्चुअली ते वाचत नाही आणि ते स्किप करतात. कारण त्याच्यामध्ये वाचण्यासाठी खूप कंटेंट असतो आणि तेवढं लोकांना वेळ नसतो. कारण त्यांच्यासाठी Facebookवर अजून बाकीच्या इंटरेस्टिंग गोष्टी असतात. सो तुम्हाला पॅम्पलेट जर प्रमोट करायचं असेल, तर तुम्ही डेफिनेटली करू शकता. फक्त मेक शुअर की ते जास्त इंटरेस्टिंग आहे, लोकांना त्याचा फायदा होणार आहे आणि ते त्यांना कन्झ्युम करण्यासाठी सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं त्यांचं एंटरटेनमेंट होणार आहे. सो त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने तुम्ही बनवता डेफिनेटली करू शकता. ओके. आणि सपोज आता लोकल माझा उद्योग ज्या परिसरात आहे, त्या परिसरातील ग्रुप कसे शोधावे? सरळ-सरळ तुम्ही सर्च करू शकता नावाने, की तुम्ही जर का नाशिकमध्ये राहत असाल, तर नाशिक रोड तुम्ही सर्च करा. तुम्ही गंगापूर रोड सर्च करा. पण आय डोंट थिंक सो की तेवढे स्पेसिफिक ग्रुप तुम्हाला मिळतील. असतील 1, 2, 4 ग्रुप्स असतील. कारण तुम्ही जसं मगाशी सांगितलं, की तुम्हीच जर खूप लिमिट केलं तुमच्या बिझनेसला, की नाही मी फक्त माझ्या एरियातल्या 1 किलोमीटर एरियातल्या लोकांनाच टार्गेट करणार. आता जर का मी एखादं प्रॉडक्ट विकत असेल, फॉर एक्झाम्पल आता जर का मी ही बॉटल विकत असेल, आता या बॉटलला विकत घेणारा ऑडियन्स जर का माझ्या 1 किलोमीटर एरियामध्ये सपोज 1,00,000 लोकं राहत असतील, तर किती लोकं येतील? 1000 लोकं, 5000 लोकं. माझा मार्केट शेअर किती असेल? सो मी स्वतःला जर का एवढं लिमिट केलं, की नाही मला माझ्याच एरियापुरतं पाहिजे, मग मी एवढंच राहणार. तर Facebook तुम्हाला तेवढ्यापुरतंच देईल. त्याच्यापुढे तुम्ही त्याची ग्रोथ जी आहे, त्याला म्हणतो स्केलेबिलिटी जी आहे, ती तुम्हाला मिळणार नाही. तुम्ही तेवढं नॅरो डाउन करू शकाल, पण आय डोंट थिंक सो की त्याला काही फ्युचर आहे. येस. ओके, ओके. येस, आय थिंक वी हॅव कव्हर्ड ऑल द क्वेश्चन्स. सो आता ज्यांना वर्कशॉप करायचा आहे, तुम्ही उद्योगवर्धिनीच्या वेबसाईटवर सपोज गेले, उद्योगवर्धिनी.com, तर तिकडे तुम्हाला आमचे बरेचसे ट्रेनिंग प्रोग्राम्स, वर्कशॉप दिसतील इकडे. तर तुम्ही इथे टॉपला तुमच्या मोबाईलने जॉईन करत असेल, तर तुम्हाला टॉपला मेन्यूमध्ये वर्कशॉप ऑप्शन दिसेल. त्याच्यामध्ये डिजिटल मार्केटिंग याच्यावरती तुम्ही खालच्या कॅटेगरीमध्ये जा. तिथे Facebook ॲडव्हर्टायझिंग असं आमचे इथे तुम्हाला वर्कशॉपची लिंक बघायला मिळेल आणि तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता. सो आम्ही बरेच वर्कशॉप्स आणि कोर्सेस कंडक्ट करत असतो. उद्योगवर्धिनीच्या वेबसाईटवर तुम्ही आमचे सगळे कोर्सेसची माहिती बघू शकतात. YouTube चॅनलवरती बघू शकतात किंवा Facebook वरती आमचे सगळे प्रोडक्ट्स लिस्टेड आहेत ते बघू शकतात किंवा उद्योगवर्धिनीच्या Google रिव्ह्यूज वरती तुम्ही आमचे रिव्ह्यूज बघू शकता. आणि सो विथ दॅट आय थिंक वी हॅव कव्हर्ड ऑल द क्वेश्चन्स. सो थँक यू सो मच. एक शेवटचा क्वेश्चन घेऊयात. ओके. Yes, so I think we have covered all the questions. So thank you so much, all audience, for wonderful questions. And thank you, sir, for wonderful guidance. Yes, Thank thank you. you. Yes, sir, thank you. Thank you and have a good night, everyone. Bye.